हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण संघटनात्मक वर्तन या विषयातील प्रकरण 3चा अभ्यास करत असताना रूमचा संप्रेरण सिद्धांत या संदर्भात माहिती बघणार आहोत. रूमचा संप्रेरण सिद्धांत हा व्हिक्टर एच रूम यांनी मांडला आहे. त्यालाच रूमचा अपेक्षापूर्ती सिद्धांत असेही म्हणतात. या सिद्धांतानुसार संप्रेरण हे 3 घटकातून निर्माण होते. त्यापैकी पहिला घटक आहेत फलिताच्या अपेक्षेची तीव्रता. या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी जे कार्य केलं आहे त्या कार्यातून मिळणारं जे काही फळ आहे ते फळ मिळण्याची इच्छा किती तीव्र आहेत याचे मोजमाप या घटकातून होत असते. दुसरा घटक आहेत अपेक्षापूर्ती, म्हणजेच कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नातून त्यांची कामगिरी कितपत यशस्वी होणार आहे, ती यशस्वी होईल का याबद्दल कर्मचाऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांचे मोजमाप या ठिकाणी केले जाते. आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे फलित निश्चितीचा अंदाज. कर्मचाऱ्यांना कामाचे फळ मिळेल की नाही याविषयी कर्मचाऱ्यांचा जो अंदाज आहे त्याचे मूल्यांकन या ठिकाणी केले जात असते. आणि रोम या तज्ज्ञाने या 3 घटकांमध्ये असणारा संबंध हा खालीलप्रमाणे दर्शवलेला आहे. म्हणजेच संप्रेरण हे फलिताच्या अपेक्षेची तीव्रता, अपेक्षापूर्ती आणि फलित निश्चितीचा अंदाज या घटकांशी कशा पद्धतीने संबंधित आहेत ते दर्शवण्याचा प्रयत्न खालील सूत्राद्वारे केला आहे. रूमच्या संप्रेरण सिद्धांताचे काही घटक आहेत, त्या घटकांची आपण माहिती बघणार आहोत. त्यापैकी पहिला घटक आहे तो म्हणजे फलिताच्या अपेक्षेची तीव्रता. एखाद्या व्यक्तीला जर कामाचे फलित हवे असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीने काही कार्य केलं असेल आणि ते कार्य एखादं विशिष्ट फळ मिळण्याच्या उद्दिष्टाने केलं असेल तर त्या ठिकाणी ते फळ मिळण्याची जी तीव्रता आहे ती तीव्रता या घटकाशी संबंधित असते. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला फलिताची इच्छा असते, परंतु ती बिनशर्त नसते. त्याचबरोबर ही इच्छा परिस्थितीप्रमाणे आणि काळानुसार बदलत असते. जर एखाद्या व्यक्तीला बढती हवी असेल आणि ती बढतीची जी इच्छा आहे ती तीव्र आहे, मग त्यावेळी त्या तीव्रतेचा जो काही निर्देशांक आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. तसेच या ज्या इच्छा असतात त्या सतत बदलणाऱ्या असतात. म्हणजे जुन्या इच्छा पूर्ण झाल्या की त्यांची जागा नव्या इच्छा त्या ठिकाणी घेत असतात. आणि अपेक्षापूर्ती सिद्धांताचा वापर करून व्यवस्थापकांना एखाद्या कर्मचाऱ्याला विविध फलितांपैकी विशिष्ट फलिताची आवड व त्याची तीव्रता कळू शकते आणि त्याप्रमाणे त्याच्या पर्यायाबाबत तो आवश्यक ते बदल त्या ठिकाणी करू शकतो. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सकारात्मक आणि नकारात्मक इच्छा निर्माण होतात. त्यापैकी पहिली इच्छा आहे ती म्हणजे सकारात्मक इच्छा. जेव्हा एखाद्या व्यक्तीला विशिष्ट गोष्ट हवी असते, म्हणजे व्यक्ती जे काही कार्य करत असते ते कार्य करत असताना काहीतरी चांगले मिळेल या हेतूने ती व्यक्ती ते कार्य करत असते. म्हणजे या ठिकाणी असणारी जी काही इच्छा आहे ती सकारात्मक स्वरूपाची असते. करत असताना एखाद्या व्यक्तीला एखादं फळ नको असेल, म्हणजे एखादं कर्मचाऱ्याला कमी महत्त्वाच्या कामावर बदली देण्यात येत असेल तर ती कर्मचाऱ्याला नको असते. अशा वेळी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यामध्ये नकारात्मक इच्छा निर्माण होत असते. तर तिसरी जी इच्छा आहे त्याला आपण शून्य तीव्रता असं देखील म्हणू शकतो. म्हणजे जेव्हा एखाद्या फलनिष्पत्तीबाबत कर्मचारी निर्विकार असतो, म्हणजे कोणतीही कृती केल्यावर त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा किंवा त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही असं जेव्हा कर्मचाऱ्याला वाटते तेव्हा त्या ठिकाणी शून्य तीव्रता निर्माण होत असते. आणि आंतरिक इच्छेच्या तीव्रतेचा जर आपण विचार केला तर सकारात्मक आणि नकारात्मक तीव्रतेप्रमाणे ही एक तीव्रतेचा एक प्रकार आहे. यामध्ये कर्मचाऱ्याने जे चांगल्या प्रकारचं काम केलं आहे ते काम चांगल्या पद्धतीने पूर्ण झाल्याचं जे काही समाधान आहे ते कर्मचाऱ्याला त्या कामातून मिळत असते. आणि या इच्छेलाच त्या ठिकाणी आंतरिक इच्छेची तीव्रता असे म्हणत असतात. या ठिकाणी फलिताच्या अपेक्षेची तीव्रता खालील प्रकारे आपल्याला सांगता येते. म्हणजेच एखादी कार्य टाळण्याची जी काही तीव्र प्रवृत्ती असेल ती -1 या प्रमाणात असते. तर निर्विकारपणा असेल किंवा अतिशय तीव्र इच्छा असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीची कार्य करण्याची चांगल्या प्रकारची इच्छा असेल तर ती +1 अशा प्रमाणात आपण दाखवू शकतो. रूमच्या संप्रेरण सिद्धांतातील दुसरा घटक आहे तो म्हणजे फलिताच्या शक्यतेची तीव्रता. कामासाठी केलेल्या प्रयत्नातून फलित मिळेलच की नाही याबद्दलची भावना यातून मोजली जाते. बहुधा मागील अनुभवावर ही अपेक्षा अवलंबून असते आणि ही अपेक्षा 1 ते +1 या मर्यादेत मोजली जाते. या ठिकाणी 2 प्रकारच्या शक्यता निर्माण होत असतात. एक कमी शक्यता आणि दुसरं उच्च शक्यता.
ही शक्यता मोजत असताना कर्मचाऱ्याची कार्यक्षमता काय आहे, तसेच आव्हानात्मक परिस्थितीला तो तोंड कशा पद्धतीने देतो, या गोष्टींचा विचार केला जात असतो. म्हणजेच ज्या व्यक्तीकडे जोखीम पत्करायची धाडसी वृत्ती नसेल, एखादा निर्णय घेण्याची क्षमता नसेल, अशा व्यक्तींकडे असणारी जी शक्यता आहे ती कमी शक्यता असते. या उलट उच्च गुणवत्ता असलेल्या, कार्यक्षमता असलेल्या कर्मचाऱ्यांनी जो प्रयत्न केला आहे, त्या प्रयत्नाबद्दल त्यांना खात्री असते की त्यांच्याकडून समाधानकारक कार्य केले जाणार आहेत. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना असणारी जी शक्यता आहे ती उच्च शक्यता असते. फलित निश्चितीचा अंदाज, काम पूर्ण झाले की फलित मिळणारच याबद्दलचा कर्मचाऱ्यांचा विश्वास यातून व्यक्त होत असतो. आणि हा अंदाज 1 ते +1 या मर्यादेत मोजला जातो. म्हणजे जेव्हा कर्मचाऱ्याला असे दिसते की त्याची पदोन्नती ही कामगिरीवरती अवलंबून आहे, म्हणजे चांगल्या प्रकारचं कार्य केलं तर त्याला प्रमोशन केलं जाणार आहे, अशा प्रसंगी त्याला असणारा जो काही अंदाज आहे तो फलनिष्पत्तीचा अंदाज हा उच्च स्तरावरचा असतो. आणि इतर प्रसंगी जर त्याला असं वाटत असेल की कार्य जरी केले तरी त्याचा आपल्या पदोन्नतीवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, त्या प्रसंगी असणारा जो काही अंदाज आहे हा अंदाज अत्यंत कमकुवत असतो. व्यवस्थापन आणि अपेक्षापूर्तीचे मॉडेल हे खालील घटकांवरती आधारलेले आहेत. त्यापैकी पहिला घटक आहे तो म्हणजे वैयक्तिक प्राधान्य लक्षात घेणे. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना काय हवे आहेत, किती प्रमाणात हवे आहेत हे समजून घेणे गरजेचे असते आणि ते मिळवून देण्यासाठी देखील त्या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक असते. दुसरा घटक आहे तो म्हणजे कर्मचाऱ्याच्या इच्छेची तीव्रता. काही असले तरी कर्मचाऱ्यांची इच्छा लक्षात आल्यानंतर त्या इच्छेची तीव्रता काय आहे हे समजल्यानंतर व्यवस्थापन कर्मचाऱ्याचे वर्तन व कार्यनिष्पत्ती यातून कार्यकारण भाव अधिक दृढ करून अपेक्षापूर्तीची शक्यता वाढवू शकते. तिसरा घटक आहे तो म्हणजे अपेक्षापूर्तीची शक्यता वाढवणे. या ठिकाणी फलिताच्या इच्छेची अपेक्षापूर्ती, संप्रेरण, कृती, निष्पत्ती, समाधान हे सर्व घटक एकमेकांशी आधारलेले आहेत, जे आपण आकृतीच्या आधारे स्पष्ट करू शकतो. म्हणजेच आपण आकृतीवरून असे सांगू शकतो की फलिताच्या इच्छेची तीव्रता आणि अपेक्षापूर्तीची शक्यता दोन्ही मिळून कर्मचाऱ्याकडून अधिक प्रकारचे प्रयत्न केले जात असतात. म्हणजेच कर्मचाऱ्यामार्फत कृती केली जाते आणि अधिक प्रकारचे जर प्रयत्न केले, कृती केली गेली तर कर्मचाऱ्याला ज्या फळाची इच्छा आहे त्याची त्या ठिकाणी निष्पत्ती होत असते आणि शेवटी या निष्पत्तीमुळे कर्मचाऱ्याला अधिक समाधान प्राप्त होते आणि ज्या व्यक्तीला असे समाधान प्राप्त झालेले आहेत अशा व्यक्तीला पुन्हा संप्रेरण देणे त्या ठिकाणी शक्य होते. रूमच्या संप्रेरण सिद्धांतावर परिणाम करणारा पुढचा घटक आहे तो म्हणजे वर्तनात सुधारणा. व्यवस्थापनाने आहे ती परिस्थिती लक्षात घेऊन कर्मचाऱ्याचे वर्तन सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते आणि त्या ठिकाणी खालील घटकांचा विचार केला जातो. म्हणजेच कमी प्रयत्न आणि जास्त अपेक्षा. जेव्हा कर्मचाऱ्याकडे पुरेसे कौशल्य नसते, अनुभव नसते, तेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असते. म्हणजे आपल्या प्रयत्नातून चांगली कामगिरी निर्माण होईल असा त्याला विश्वास नसतो. अशावेळी व्यवस्थापनाने त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संधी निर्माण करणे आवश्यक असते. तसेच दुसरा घटक आहे कमी कामगिरी पण फलित निर्मितीची इच्छा जास्त. अशा ठिकाणी कर्मचाऱ्याला अनुभव येतो की सारखेच काम करून सारखेच फलित मिळत नाही. जेव्हा कामाबद्दल दिलेल्या प्रोत्साहनामध्ये सातत्य नसते, कामाचे फलित केवळ कामगिरीवर अवलंबून असण्याऐवजी इतर प्रकारच्या घटकांवरती अवलंबून असते, तेव्हा असे होत असते. मग त्या ठिकाणी सर्वांना समान न्याय मिळवून देण्यासाठी व्यवस्थापनाने त्या ठिकाणी कार्य करण्याची आवश्यकता असते. आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे फलिताची इच्छा अपेक्षेपेक्षा कमी असणे. या ठिकाणी व्यवस्थापनाने जे काही कर्मचाऱ्यांना बक्षीस दिलेले आहेत, कर्मचाऱ्यांनी जी कामगिरी केली आहे त्याचे मोल आणि बक्षिसाचे मोल हे किती योग्य आहेत याचा योग्य प्रकारे निर्णय घेणे आवश्यक असते. जो सिद्धांत आहे त्याच्या संदर्भात आपण अशा प्रकारचे निष्कर्ष सांगू शकतो की अशा रीतीने रूमच्या सिद्धांतातून एखादी व्यक्ती उपलब्ध पर्यायातून विशिष्ट मार्गाची निवड का करते, इतर उद्दिष्टांपेक्षा विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसे संपादित करता येते हे या सिद्धांतानुसार आपल्याला समजते. अशा पद्धतीने आपण
प्रकरण 3मध्ये अभ्यास करत असताना भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, हेतू आणि हेतूंचे प्रकार, तसेच रूमचा संप्रेरण सिद्धांत या संदर्भात माहिती बघितली. थँक्यू.